बघा, मोठी बातमी आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे। भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाकडून मंजूरही करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांची ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। याआधी एसीबीच्या केसमध्ये भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामादरम्यान मोठा घोटाळा केल्याचा आरोप भुजबळांवर होता। कामात अनियमितता, लाच आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप भुजबळांवर होते। या प्रकरणात भुजबळ 2 वर्षाहून जास्त काळ तुरुंगात होते। 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना एसीबीच्या केसमध्ये दोषमुक्त केलं होतं। आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं। एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो। ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नुसार जी काही कारवाई करायची असते ती कारवाई होते, जे काही निकाल लागायचे असतात ते लागतात। हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा सब्जेक्ट आहे। नियमानुसार जे व्हायचं असेल ते होईल। आता एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो? कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल, त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य